नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. माझ्या मागच्या काही आध्यात्मिक व्हिडिओजमध्ये मी म्हटलेलं आहे की मी महायोग दीक्षेची साधक आहे. माझ्या परीने मी त्याचा अभ्यास करत असते, थोडीफार साधना करत असते. तर ह्या दीक्षेमध्ये अनेक आम्हाला प्रवचनं किंवा काही नमन ऐकायला मिळतात. त्यातले काही संदर्भ आणि माझे गुरु श्री अप्पा महाराज ह्यांच्या काही लेखनातून काही गोष्टी कळलेल्या आहेत किंवा त्याचं नॉलेज थोडंफार झालेलं आहे. तर ते सोप्या शब्दात ह्या एका व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करते. ह्या व्हिडिओमध्ये एक छोटीशी संकल्पना फक्त मांडायची आहे. ती कोणती ते मी एक थोड्या वेळातच सांगते. सुरुवातीला असं सांगायचं आहे की श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारताच्या वेळेला भगवद्गीता सांगितली आणि ही भगवद्गीता सामान्य लोकांना कळावी म्हणून माऊलींनी ती सोप्या शब्दात पुन्हा लिहिली. तर 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी म्हटलं आहे की मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे आज्ञा धरू विवेकावरी. आता इकडे त्यांनी म्हटलं आहे मज हृदयी सद्गुरू. इथे थोडंसं समजून घेतलं पाहिजे अर्थातच की हृदय हे आपल्या शरीरात असतं, पण सद्गुरू हे माझ्या हृदयात आहेत. आता माऊलींनी ह्या ठिकाणी तरी पूर्ण फोड केलेली नाही आहे. ह्या ओवीमध्ये म्हणजे ही गुरूंचं वर्णन करणारी रूपकातली ओवी आहे. तर आता ही सद्गुरू ही संकल्पना आहे, ही शक्ती आहे का ही व्यक्ती आहे, हे आपल्याला ह्याचा खुलासा होतो. तर तो खुलासा होतो तो तुकाराम महाराजांनी ह्याचबद्दल एक आरती लिहिलेली आहे. हे जे सद्गुरू तत्त्व आहे आपल्या हृदयामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये ही चेतना शक्ती आहे किंवा हे सद्गुरू तत्त्व आहे किंवा हे ईश तत्त्व आहे, परमात्मा शक्ती आहे. त्या परमात्मा शक्तीला वंदन करून त्यांनी अत्यंत नम्रपणे ही आरती लिहिलेली आहे. अत्यंत जिव्हाळ्याची ही आरती आहे. त्याच्या 2-2 ओळी मी म्हणून दाखवते रादर आणि थोडंसं त्याच्याबद्दल काहीतरी निरूपण करायचा प्रयत्न करते. ते असं आहे, आरती अशी आहे. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया, माझ्या सावळ्या राया. सद्गुरू राया आणि सावळ्या राया. सद्गुरू सावळ्या राया विठू माऊली म्हणजे अर्थातच, आणि सद्गुरू राया पण. सद्गुरू राया म्हणजे आपले जे गुरु आहेत ते ईशतत्वाशी, परब्रह्माशी तादात्म्य पावलेले असतात. ते काया वाचा मनाने जरी आपल्या पृथ्वीवरती असले तरी देखील ते पूर्णपणे परमेश्वराशी एकरूप झालेले असतात. म्हणून त्यांना परमेश्वरापासून वेगळं काढता येत नाही. आणि म्हणूनच म्हटलं आहे की ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरू राया, माझ्या सावळ्या राया. पुढे म्हटलं आहे पाचाही तत्वांच्या ज्योती लाविल्या जाणा. पाचाही तत्वांच्या ज्योती लाविल्या जाणा. आता पाचाही तत्व म्हणजे ही आपण जी पृथ्वी, आप, तेज ही तत्व नव्हेत. 5 तत्व शरीरातली म्हणजे 5 प्राण. या 5 प्राणांच्या ज्योती केल्यात. आपण तबकामध्ये ज्याच्या निरांजनाच्या ज्योती करतो, लावतो, तशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये 5 प्राण आहेत. या 5 प्राणांच्या ज्योती करून मी या सद्गुरूंची आरती करतो आहे असं म्हटलेलं आहे. तर 5 प्राण म्हणजे फार खोलात शिरायचं नाही आहे, पण 5 प्राण म्हणजे प्राण अपान व्यान उदान समान असे 5 प्राण आहेत. तर त्या 5 प्राणांच्या मी अशी कल्पना करते की त्याच्या ज्योती करून मी तुझी आरती करतो आहे. पाचाही तत्वांच्या ज्योती लाविल्या जाणा. आता पुढे म्हटलं निराकार वस्तू कैसी आकारा आली. आपण जेव्हा जन्म घेतो तर जन्माच्या आधी आपण शून्यच असतो. आपल्याला रंग, रूप, आकार काहीच नसतं. कुठे असतो आपण? जेव्हा आईच्या उदरातून आपण जन्म घेतो त्यावेळेला आपल्याला शरीर मिळतं आणि आपल्याला एक स्थान मिळतं पृथ्वीवरती. त्याच्या आधी आपण शून्य असतो.
आपण शून्य असतो म्हणजे त्यावेळेला आपण ईशतत्वामध्ये विलीन असतो, परब्रह्म स्वरूप असतो, आपण नसतोच, ह्या इहलोकातले नसतो. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की निराकार वस्तू कैसी आकारा आली, कैसी आकारा आली, सर्वा घटी व्यापक, सर्वा घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. आणि जेव्हा हा जन्म होतो तेव्हा ही चेतनाशक्ती, ही सद्गुरूंची शक्ती, सूक्ष्म शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट होते आणि ती कायमसाठी शेवटच्या श्वासापर्यंत, असा याचा अर्थ आहे. आता त्यांनी पुढे शरीराचं वर्णन केलं आहे. 16 सांधे 72 कटड्या, हरीने काया रचियेली, हरीने काया रचियेली, नव खिडक्यांचा डौल, नव खिडक्यांचा डौल, आत मूर्ती बैसवली. हे जे शेवटच्या 2 ओळी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे 16 सांधे 72 कटड्या आणि 9 खिडक्या. तर 16 सांधे म्हणजे आपल्या शरीराचं पूर्ण तुम्ही स्वतः परीक्षण केलं तर लक्षात येईल की आपल्याला शरीरामध्ये हे 16 सांधे येतात. आपण असा हात हलवतो, हा एक सांधा आहे, दोन्ही हातांचे सांधे, पायाचे सांधे, असे मोजत गेलात तर ते 16 सांधे आहेत. 72 कटड्या म्हणजे 72 प्रकारची हाडं आहेत आणि 9 खिडक्या म्हणजे 9 वेगवेगळ्या ठिकाणी शरीरात आत जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी प्रवेशद्वारं आहेत. तर ही जी सद्गुरू शक्ती आहे किंवा ही देवात्म शक्ती आहे, याला आल्हादिनी शक्ती असंही म्हणतात. तर ही शक्ती कशी शरीरामध्ये सुंदर पद्धतीने प्रविष्ट झालेली आहे याचं वर्णन अत्यंत सुंदर पद्धतीने या आरतीमध्ये केलेलं आहे. अशी ही सुंदर आरती आहे. ह्याबद्दलच हा छोटासा व्हिडिओ होता. तर ही माहिती सोप्यातल्या सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर ही जी शक्ती आहे ती शक्ती नक्की कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट होते किंवा ती कशा पद्धतीने तिचं कार्य चालतं हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. तोपर्यंत तुम्ही स्वस्थ राहा, तुमचं काम करा आणि शक्य होईल तेव्हा नामस्मरण करा. श्री गुरुदेव दत्त.